नमस्कार. व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या आहोत नाशिकमध्ये. शूर्पणखेचं नाक इथे कापलं गेलं म्हणून या ठिकाणाला नाशिक हे नाव पडलं. नाशिक हे प्राचीन आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणची आख्यायिका आणि इतिहास लक्षात घेता या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य असल्यामुळं या भूमीला एक पवित्र पावन असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे आहे त्र्यंबकेश्वर. निसर्गाने नटलेलं, धार्मिक महात्म्य असलेलं, नाशिकपासून अवघ्या 30 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. या स्थानाचं महत्त्व म्हणजे हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वं ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये असलेलं भगवान शंकराचे मंदिर आणि त्याभोवतीच्या परिसराला आपण आज भेट देणार आहोत. हर हर महादेव. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबिता भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चंडतांडवं तनोतु न शिव शिवम. त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण इकडे कुशावर्त या ठिकाणी आलेलो आहोत. कुशावर्त हे एक पवित्र जलकुंड आहे की ज्याचं पाणी ब्रह्मगिरी पर्वतावरून या ठिकाणी येतं आणि पुढे गोदावरी नदी पुढे वाहत जाते. याची खोली 21 फूट आहे आणि पापमुक्तीसाठी इथे स्नान केले जाते. बाकी पण पूजा इथे केली जातात. कालसर्पदोष, त्रिपिंडी श्राद्ध पूजा, नागनारायण बळी. आणखीन एक महत्त्वाचं या स्थानाचं धार्मिक महत्त्व म्हणजे कुंभमेळा, जो की 12 वर्षातून एकदा भरतो. पूर्ण भारतामध्ये प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन या ठिकाणी भरतात. त्यापैकी एक नाशिक. हिंदू धर्मात कुंभमेळा अत्यंत पवित्र मानला जातो. इथे त्यावेळेला इथे स्नान करणं सुद्धा पवित्र मानलं जातं. लाखो भाविक, साधू संत, यात्रेकरू या मेळ्यात सहभागी होतात. हे आहे शेषनारायण मंदिर, गुप्त गोदावरी प्रकट स्थान. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरापासून अगदी जवळच असणारं निवृत्तीनाथांचं मंदिर, त्या ठिकाणी आपण दर्शन घ्यायला चाललं. इथे निवृत्तीनाथांची समाधी आहे. ब्रह्मगिरीच्या बरोबर पायथ्याशी असे समाधी मंदिर आहे. रामकृष्ण जय जय रामकृष्ण. आता निसर्ग इतका विलोभनीय दिसतोय, त्याचा आनंद घेत घेत आपण मार्गक्रमण करत आहोत. आपण चाललो आहोत ते गंगाद्वार, जे की ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये आहे. आणि या मार्गाने गेल्यामुळं जे आपल्याला 750 पायऱ्या जवळपास चढावे लागतात, ते न चढता व्हेकल न गेल्यामुळं व्हेकल पार्किंग करून आपण 100 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला गंगाद्वारपर्यंत पोहोचता येतं. ही आहे अनुपम शिळा. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा. गोरक्षनाथाने नवनाथ व 84 सिद्धांना या शिळेवर उपदेश केला. हा इथे लिहिलेलं दिसतंय, गोरक्षनाथ गुफाकडे. येताना आपल्या 2-3 ठिकाणी डोली दिसल्या. लोकल लोकांशी बोलताना लक्षात आलं की ज्यांना चढायला त्रासच आहे त्यांच्यासाठी या डोली आहेत. 1500 रुपये गंगाद्वार आणि ब्रह्मगिरीपर्यंत जाऊन यायचं, 5000 साधारण.
खर्च आहे. आपण आता पायऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. खाली येऊन जी पायऱ्यांची वाट चालू होते तीच ही वाट. सच्चा बोल के नहीं पेट भरता, ये झूठा बोल के पेट भरता. तो देखो कौन होगा ये पहले जन्म में. आपल्याला गंगाद्वाराकडे सरळ जायचं आहे आणि इकडे ब्रह्मगिरीकडे हा रस्ता इकडून जातो पुढे. ब्रह्मगिरीकडे जायला आत्ताच्या याच्यामध्ये वेळ सफिशियंट नसल्यामुळं फक्त गंगाद्वारपर्यंतच जायचं आहे. इथे येणाऱ्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीनं जे वन विभागानं बोर्ड्स लावलेत त्याप्रमाणे पालन करणं सर्वांनी गरजेचं आहे. खूप किती सुंदर सकाळ. सूर्योदय पाहताना मनाला अगदी प्रसन्न वाटतं. गंगाद्वारला आपण पोचलेलो आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शंकराने जटा आपटून गंगा अवतरली. तीच गंगा या ठिकाणी खाली आली, त्याला गंगाद्वार असे म्हणते. ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. याची खोली साधारण 15 फूट इतकी आहे. तिकडे उगम मूळस्थान तिथनं गंगा इथे बाहेर पडलेली, इथनं माझ्या कुंडा गेलेली. म्हणजे रामकुंड आहे कुशावर्तच गेलेली. त्र्यंबकेश्वरचं मंदिर नाशिक पंचवटीला मराठवाड्यातून आंध्र प्रदेश म्हणून आपण हे गंगेला भारत आपली दक्षिण भारताची गंगा, ही साऊथची गंगा. इथे गौतम ऋषींचे पाप दूर झाले म्हणून इथे आपल्या हाताने प्रयत्न काही होतं. ॲक्च्युली घडतं संसारात अनेक प्रकार, तर तिथे आपले पाप वगैरे दूर होतात म्हणून या ठिकाणी याला गंगाद्वार म्हणतात. हात जोडा, देवाचं ध्यान करा. पाप इथून वरून सृष्टीचं सौंदर्य किती सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. ही पायवाट खूपच अरुंद आहे, त्यामुळे खूप सांभाळून जायला लागतं. अशी आख्यायिका आहे की 108 शिवलिंगांची स्थापना गौतम ऋषींनी केली आणि त्यामुळे त्यांचं गोहत्येचं पातक त्यांच्यावर होतं, त्यातून त्यांची मुक्तता झाली. काही लवकर आल्यामुळे गर्दी नाही, त्यामुळे दर्शन अतिशय छान झालेलं आहे. आपण आता निघालो नील पर्वतावर, नीलकंठेश्वर मंदिराकडे. नीलकंठेश्वर मंदिराच्या आवारातच ही बरीचशी मंदिरे आहेत. आपण निघालो आता अन्नपूर्णा मंदिराकडे.
समोर दिसतोय तो अंजनेरी पर्वत, मारुतीचे जन्मस्थान. आपण वेळावेळी जाऊ नाही शकत आहे, पण या पर्वत पायथ्याशी हनुमान मंदिराचं आपण दर्शन घेऊया आता. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून 2 किलोमीटर असलेल्या ठिकाणी आपण आता चाललोय. त्याचं नाव आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर. हा परिसर बराच मोठा आहे आणि याच्यामध्ये नॅचरोपॅथीचे पण ट्रीटमेंट सेंटर आहे. आपण चाललोय त्र्यंबकेश्वरच्या कमानीला लागून असलेलं श्री गजानन महाराज शेगाव मंदिर. या भक्त निवासामध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. फक्त प्रत्यक्ष आल्यानंतरच बुकिंग होतं याचं. या ठिकाणी प्रसादालयामध्ये उत्तम भोजन, प्रसाद आणि नाश्ता याची सोय आहे. नमस्कार. पुन्हा एकदा आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत माझ्या शुभांगी दीक्षित चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा.